तर मित्रांनो, तुम्हाला माहित आहे की यावेळी केंद्रामध्ये मैत्रीचं सरकार बनलेलं आहे। त्यामुळे भाजपाने जेवढे देखील सरकारमध्ये मित्रपक्ष आहेत त्या सर्वांना मंत्रिपद दिलेलं आहे। पण अजित पवारांच्या राष्ट्रवादीला अजून कोणतंही मंत्रिपद मिळालेलं नाही। यावेळी अजित पवारांच्या पक्षाचा एकच खासदार निवडून आलेला आहे, पण ज्या रामदास आठवल्यांचा एकही आमदार किंवा खासदार नाही त्यांना 2014, 2019 आणि आता 2024 साली सलग तिसऱ्यांदा सामाजिक न्याय केंद्रीय राज्यमंत्री देण्यात आलेला आहे। त्याचबरोबर या मैत्री सरकारमध्ये सामील असलेल्या ज्या पक्षांचे 1 किंवा 2 खासदार आहेत अशांनाही केंद्रीय कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आलेलं आहे। पण अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला अजूनही मंत्रिपद मिळालेलं नाही। यामुळे अजित पवार व प्रफुल्ल पटेल यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे आणि भविष्यात त्यांना मंत्रिपद मिळेल अशी अपेक्षा केलेली आहे। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, राष्ट्रवादी काँग्रेसला यावेळी केंद्रामध्ये मंत्रिपद मिळेल काय, हे कमेंट करून नक्की सांगा।